लहान मोठे किल्ले आहेत त्यांच्यात दादा वाटावा असा हा आशेरी गड किल्ला आहे। याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो। आशेरी गडाच्या पठाऱ्यावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात। तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात। बहुधा घराभोवती साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी। गडावरची गुफा मध्यम आकाराची व रुंद तोंडाची आहे, परंतु ती खडकात अशा खुबीने खोदली आहे की भरणाऱ्या वाऱ्याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये। गुफेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे, मात्र इथे आत बाहेर पहारेकऱ्यांना झोपण्यासाठी दगडी पलंग केलेले आहेत। गुफेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहेत, त्या ठिकाणी 2 तोफाही आहेत। याशिवाय आणखी 2 अर्धवट बांधलेली तळी आहेत। वरच्या पठारावरून पाहिल्यास कोहोज गड स्पष्ट दिसतो। दुर्बिणीने त्यावरील निसर्ग निर्मिती मानवी पुतळाही सहज निरखता येतो। याच दिशेने पुढे गेल्यास कडेला गेलेली मोठी भेक व पुढे एक बांधीव बुरुज दिसतो। पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला असा आशेरी गड किल्ला। गड किल्ले म्हटले तर जे गडप्रेमी आहेत ते पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर भेटी देत असतात। तसाच पालघर जिल्ह्यातील हा आशेरी गड आहे। डोंगराच्या खुशीत वसलेला हा आशेरी गड किल्ला आहे। पावसाळा सुरू झाला का येथील पर्यटक तसेच विविध गडप्रेमी ह्या गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या लगतच हा आशेरी गड किल्ला आहे। हा रस्ता जाण्यासाठी आहे। आपण बघू शकतात का किती सुंदर हा आशेरी गड आहे, डोंगराच्या खुशीत वसलेला। इतिहास काळापासून ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणारा म्हणून ह्याला ओळख आहे। तसेच आशेरी गड हा समुद्र सपाटीपासून 512 मीटर उंचीवर आहे। साग, ऐन, हिरडा, चिंच, पळस, खैर या वृक्षांची दाटी केलेल्या जंगलामधील निसर्ग वाटेने गडावर जाण्यासाठी 1 ते 1.5 तास इथे जातो। घनदाट जंगल असल्यामुळे येथे पर्यटकांना चढताना तारेवरची कसरत करावी लागते, कारण इथे पायवाट आहे, त्याच्यामुळे पाय वाटेने ह्या आशेरी गडावर चढावे लागते। आपण आत्ताच बघितला किती सुंदर हा आशेरी गड किल्ला आहे। हा लगतच मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या लगतच हा आशेरी गड किल्ला आहे। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरज, पालघर।